अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. छकुली आणि तिच्या मित्रमैत्रिणी मनीची गावामधून धिंड काढत असतात आणि मोठमोठ्याने घोषणा देत असतात की गली गली में शोर है, बंटी मान्या चोर है. त्याचवेळी गावातील काही लोक त्या ठिकाणी येत छकुलीला नेमकं काय झालं आहे ते विचारतात आणि त्यावर छकुली त्यांना सांगते की या मनी मावशीने आणि त्या बंट्याने आपल्या अप्पीताईला खूप त्रास दिला आहे. तिचं बाळ या दोघांनी चोरलं आणि ते ऐकून गावकरी खूप चिडतात. तितक्यात चिंचोके सुद्धा त्या ठिकाणी येतात. ते मनी मावशीला म्हणत असतात की तुम्ही सुद्धा एक आई आहात ना, मग अपर्णा मॅडम सोबत असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. आणि त्यावेळी मनी मावशी रस्त्यावरच बसून घेते जेणेकरून त्या मुलांनी तिची धिंड काढू नये. आणि त्यावेळी चिंचोके छकुलीला म्हणतात की आपण यांचं तोंड सोडू आणि यांना 2 वाक्य बोलायची संधी देऊ. त्यावर छकुली म्हणते ठीक आहे, पण फक्त 2 वाक्य. आणि त्यामुळे ते मनीच्या तोंडावरचा रुमाल काढतात. तर मनी मोठ्याने ओरडून म्हणते की मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. आणि मग छकुली म्हणते की झाली 2 वाक्य. आणि मग ते पुन्हा मनीचं तोंड बंद करतात. तितक्यात अक्का त्या ठिकाणी येते. ती म्हणते की या दोघांची धिंड अशी नाही काढायची, आधी यांचं तोंड काळं करायचं. आणि मग त्यानंतर ती मनीच्या तोंडाला काळं फासते. त्यामुळे मनी तेथून पळून जाते. मात्र सगळे लोक तिच्या पाठीमागेच असतात. दुसरीकडे अर्जुन, गायतोंडे आणि दिप्या बंट्याला घेऊन गावात येत असतात. मात्र बंट्याही पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो नेमका मनीलाच जाऊन धडकतो. मनीची अवस्था बघून तो खूप घाबरतो. तर मनी रडतच त्याला मिठी मारते. सगळेजण हसतच त्या दोघांकडे बघत असतात. अर्जुन म्हणत असतो की काय झालं मनी मावशी, आता रडायला येत आहे का तुम्हाला? पण गेली 2 महिने तुम्ही माझ्या अप्पीला रडवलं, त्याचं काय? त्याचा हिशोब कसा करायचा? आणि त्यावेळी दिप्या म्हणतो की दाजीबा, आता आपण यांचा चांगलाच हिशोब करूयात. त्याचवेळी अक्कासुद्धा त्या ठिकाणी येते. दिप्या म्हणतो की अक्का, याचं अर्धवट रंगलेलं तोंड चांगलं वाटत नाही आहे, पूर्ण रंगवायला हवं. आणि मग अक्का बंट्याच्याही तोंडाला काळं फासते. आणि मग सगळेजण त्या दोघांची गावामधून धिंड काढतात आणि मग शेवटी त्यांना पुन्हा घरी घेऊन जातात. घरातील सगळेजण बाहेर येतात. सरकार अर्जुनला विचारतात की तू यांना परत इथे का घेऊन आलाय? त्यावर अर्जुन म्हणतो की सरकार यांनी गेले 2 महिने अप्पीला जो त्रास दिलाय ना, त्या बदल्यात त्यांना तिची माफी मागायलाच लागेल. आणि मग ते दोघेजण अप्पीच्या पायाशी पडत तिची माफी मागतात. अप्पी म्हणत असते की अर्जुन, अरे हे सगळं काय आहे? त्यांची अवस्था बघ, हे सगळं कशासाठी? त्यापेक्षा त्यांना तुरुंगात टाक. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पी, हे लोक एवढ्याने सुधारणार नाही. तर छकुलीसुद्धा सांगत असते की हो अप्पी दिदी, ही मनी मावशी मागाशीच म्हणत होती की मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे सगळेजण अजूनच चिडतात. त्यानंतर अर्जुन त्या दोघांना अप्पीपासून लांब उभं राहायला सांगतो. तो म्हणत असतो की यांनी आत्तापर्यंत आपल्याला खूप त्रास दिला आहे, आपल्या घराला बर्बाद केला आहे, यांना असं सोडायचं नाही. मग त्यानंतर सरकार बंट्याच्या कानाखाली मारतात आणि त्याला आणि मनीला घरासमोर नाक घासून माफी मागायला सांगतात. अप्पी त्यांना थांबवत असते. मात्र अर्जुन, सरकार आणि इतर सगळेजणही अप्पीला समजावतात की तू आता काही बोलू नको, यांना यांच्या कर्माची शिक्षा द्यायलाच हवी. आणि मग त्यानंतर बंट्या आणि मनी घरासमोर नाक घासतात. त्यानंतर सरकार त्यांना म्हणतात की जर पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तर याद राखा. आणि त्यावर बंट्या खाली मान घालून म्हणतो की आम्ही पुन्हा कधीच तुमच्या नादी लागणार नाही. आणि मग सरकार अर्जुनला सांगतात की यांना असं सोडून देऊ नको, यांची गावामधून धिंड काढ, यांनी जे काही केलं आहे ते सगळ्या गावाला कळू दे. तर पिऊ म्हणते गावाला कशाला, तर सगळ्या साताऱ्याला कळायला हवं. या दोघांनी जे काही केलं आहे ना त्याची मी बातमी करणार. तर सुजा देखील म्हणत असतो की आत्तापर्यंत हे दोघेजण आपलं रक्त पिऊन जगलेत, आता यांना सोडायचं नाही. आणि मग पुन्हा सगळेजण त्या दोघांची गावामधून धिंड काढतात. ते दोघेही शरमेने मान खाली घालतात. आणि मग त्यानंतर अर्जुन त्यांना सोडून देतो आणि गावकऱ्यांना सांगतो की या दोघांना अशी शिक्षा द्यायची की हे आयुष्यभर लक्षात ठेवतील. आता आपण यांना गावातून बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि गावामध्ये सुखाने जगू द्यायचं नाही. कोणीही यांना कोणतीही मदत करायची नाही. आणि मग त्यानंतर सगळेजण हो म्हणतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर घरी सगळेजण एकत्र जमतात. पिऊ घरातली कामं करत असते. त्यामुळे सुजा म्हणतो की झाली का परत तुझी सुरुवात? त्यावेळी मग अप्पी म्हणते की भाऊजी असं काही नाही आहे. पण सुजय म्हणत असतो की अप्पे, आधी तुझं ऑफिस होतं आणि आता तुमचा हा अमोल, तुला कसं काम करायला जमणार आहे? आणि त्यावेळी रुक्मिणी सरकार त्याला समजावतात की अरे एक दिवस तरी धीर धर, होईल सगळं काही ठीक.
त्यामुळे सुजा गप्प बसतो. त्यानंतर अप्पी बाळाला पाळण्यात ठेवण्यासाठी जाणार इतक्यात तो परत म्हणतो की पाळणा तर स्वप्नील दादाच्या रूममध्ये आहे, आता तो तुमच्या रूममध्ये हलवायला हवा ना. आणि ते ऐकून स्वप्नीलला खूप वाईट वाटतं. तो म्हणत असतो की रुपालीला हे सगळं कसं सांगायचं ना तेच मला कळत नाही. तर रुक्मिणी त्याला विचारते की ती अजून उठली नाही आहे का. त्यावर स्वप्नील म्हणतो नाही, काल रात्री माझ्या लक्षात आलं नाही, पण मी तिला झोपेच्या गोळ्यांचा हेवी डोस दिला, पण ती उठेल इतक्यात. त्यावर सुजा म्हणतो पण तुमच्या हे लक्षात येतं आहे का त्या वहिनींना हे सगळं कसं सांगायचं जर त्यांना पुन्हा धक्का बसला तर. त्यामुळे सगळेच काळजीत पडतात. त्यानंतर तो अप्पीला विचारतो की तू बाळाची जी टेस्ट केली होती त्याचे रिझल्ट आले का. त्यावर अप्पी म्हणते नाही, पण कदाचित आज येतील. आणि तितक्यात तिला डॉक्टरांचा कॉल येतो, त्यांनी रिझल्ट पाठवलेले असतात. अप्पी पटकन ते चेक करते आणि मग सगळ्यांना सांगते की रिझल्ट आले आहेत, अमोल माझा आणि अर्जुनचाच मुलगा आहे हे सिद्ध झाले. आणि ते ऐकून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. स्वप्नीलला मात्र काय बोलावं ते सुचत नाही. आणि मग त्यानंतर अप्पी स्वप्नीलजवळ जाते. ती स्वप्नीलला म्हणते की आपण रुपालीताईंना जे काही घडलं आहे त्याबद्दल सांगायलाच नको. स्वप्नील विचारतो म्हणजे. आणि त्यावर अप्पी म्हणते की अमोलला तुमच्या जवळच राहू द्या, तो माझा आणि अर्जुनचा मुलगा आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण रुपालीताईंना सांगायची काही गरज नाही, उगाच त्यांची तब्येत बिघडायला नको. पण ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. सुजा म्हणतो की अगं अप्पे तू काय बोलते, तुला कळतंय का. अमोल स्वप्नील कदम हे अर्जुनला चालेल का. त्यावर अप्पी म्हणते की मी बोलेल त्याच्याशी, पण घरातील कोणीही ही गोष्ट मान्य करत नाही, स्वप्नीलसुद्धा नाही. तो म्हणतो की नाही अपर्णा, अमोल तुझा आणि अर्जुनचा मुलगा आहे आणि ही गोष्ट आपल्याला रुपालीला सांगायलाच हवी. समजा आपण आज नाही सांगितली आणि नंतर तिला कधी समजली तर तिला मोठा धक्का बसेल. त्यामुळे जे काही व्हायचं आहे ते आजच होईल. आणि त्यावर अप्पी म्हणते पण सर नक्की ना. त्यावर स्वप्नील म्हणतो हो अपर्णा. आणि त्यामुळे मग अपर्णा म्हणते ठीक आहे, आपण सगळेजण मिळून रुपालीताईंना ही गोष्ट सांगू, त्यांना धक्का बसणार नाही यासाठी प्रयत्न करू. आणि मग त्यावर सगळेजण हो म्हणतात. रुक्मिणी स्वप्नीलला समजावत असते की काळजी करू नको, होईल सगळं ठीक. त्यानंतर अप्पी बाळाला घेऊन रूममध्ये जाते. तिची आईसुद्धा तिच्यासोबत असते. ती अप्पीला सांगत असते की आता बाळाची नीट काळजी घे, सारखं काम काम करू नको, बाळाला वेळ दे. आणि त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर आई तिची आणि बाळाची दृष्ट काढते आणि देवाकडे प्रार्थना करते की माझ्या पोरीने लहान वयात खूप काही भोगलं आहे, आता तरी तिच्या वाट्याला सुख येऊ दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.